नमस्कार. शिक्षक भरती 2025-26 बघा, एकदम महत्वाची न्यूज आलेली आहे. गुड न्यूज आपल्या सर्वांसाठी. तर काय आहे, दिनांक 9 जून 2026 रोजी हा जो महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. आणि ह्या शासन निर्णयामध्ये जे काय सांगितलेलं आहे ते आपल्या सर्व अभयोग्यता धारकांसाठी अत्यंत आनंदाची महत्वाची बातमी आहे. तर काय आहे हा महत्वाचा जी आर आपल्यासाठी? आपल्या या शिक्षक भरतीमध्ये जागा वाढवणारा हा जी आर आहे. तर कसा वाढतात जागा बघूया. आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत, त्या शासकीय आश्रमशाळेतील सर्व जागा आता पवित्र प्रणालीद्वारे भरण्यासाठीचा हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. बघा काय आहे या महाराष्ट्र शासन विभागाच्या आदिवासी विकास विभागाच्या जी आर मध्ये, ते आपण पाहूया. आतापर्यंत पवित्र प्रणालीमध्ये ज्या काही झडपीच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा आणि खाजगी आस्थापना यावरील रिक्त शिक्षकांची पदे जी पवित्र प्रणालीद्वारे भरत आहेत, त्याच पद्धतीनं आदिवासी विकास विभागाच्या ज्या आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेतील रिक्त पदे सुद्धा आता पवित्र प्रणालीद्वारे भरण्याबाबतचा हा जी आर आहे. बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांमधून पवित्र प्रणाली या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली असून सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे. बघा, आता हा सर्व जी आर आपण वाचत नाही. यातील महत्वाचे मुद्दे काय आहेत की हे जे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आहेत, इथं जी रिक्त पदे जी आतापर्यंतची रिक्त पदे आहेत, त्या पदांवर जी भरती होणार आहे, त्या आता पवित्र प्रणालीमधूनच होणार आहे. म्हणजे नक्कीच आपल्या साठी ही एक दिलासादायक बातमी. जागा नक्कीच वाढणार आहेत आणि या ज्या जागा आहेत या विदाऊट इंटरव्ह्यू मधूनच ह्या जागा येतील. त्यामुळं आज विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा वाढण्यासाठी आणखीन एक मार्ग मोकळा झालेला आहे. तर बघा, ह्याच्यावर जे काही आपल्याला पात्रतेचे निकष आहेत, जे आपल्या सर्वांना आता लागू आहेत पवित्र प्रणालीद्वारे, तेच सगळे निकष ह्या आश्रमशाळेतील शिक्षकांना सुद्धा लागू होतील. म्हणजे या रिक्त पदावर जे लोक भरती होतील त्यांना सर्व हे नियम लागू होणार आहेत. या पद्धतीने ही सर्व माहिती इथे या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा, हा जी आर नक्कीच आपल्या सर्व उमेदवारांना दिलासादायक इथे दिला आहे. बघा, शासकीय आश्रम शाळेतील मुद्दा क्रमांक 7 मध्ये शिक्षक संवर्गातील प्रत्येक रिक्त जागेसाठी मुलाखतीशिवाय एकास एक या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टल मार्फत नियुक्ती प्राधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल. एकास एकचा अर्थ काय होतो? एका जागेला एक उमेदवार, म्हणजेच ह्या जागा विना मुलाखत मधून येणार आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची एकदाच निवड होईल. या चाचणीच्या आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही. उमेदवारास अन्य पदावर नियुक्त पाहिजे असल्यास त्याला पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रविष्ट होऊन निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. हे सर्व निकष आपल्या सर्वांना माहीतच आहेत. म्हणजेच आता ह्या जागा सुद्धा पोर्टलला ऍड होतीलच. तर पाहूया, 15 जून ही शेवटची तारीख आहे. तर ह्या जागा 15 जून पर्यंत येत आहेत की आपल्या जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ मिळते असं वाटत आहे एकंदरीत, की नक्कीच मुदतवाढ मिळेल. ती मुदतवाढ किती दिवसांची आहे ते येणारा काळच सांगेल आपल्याला. तर बघूयात आता ह्या जागा किती येतील हे येत्या काही दिवसामध्ये समजेलच आपल्याला. धन्यवाद.